मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले। या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे। हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। नागरिकांनी नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे। धर्मांतरित अनुसूचित जमातींना आरक्षणाचे लाभ सुरू ठेवावेत का यासाठी राज्य सरकारने अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। नागपूर शहरातील वाहतूक सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। संबंधित यंत्रणांकडून तांत्रिक तपास सुरू असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने 20 जुलै रोजी राज्यभर खाजगी ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुरंदर परिसरात नियोजित नवे पुणे विकसित करण्याची गरज व्यक्त केली आहे। यामुळे भविष्यातील नागरी विकासाला चालना मिळू शकते। पश्चिम घाट परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे। ठाण्यात प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले। पर्यावरण आणि वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात नागरिकांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केले। लवकरात लवकर समस्या सोडवण्याची मागणी आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली। वारी मार्गावर माझगाव डॉकच्या कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना 100 किलो ड्रायफ्रूटचे वाटप केले। या सेवा उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना प्रवासादरम्यान मदत मिळाली। राज्यातील अशाच घडामोडी मी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।